समर्थ श्रीराम. दशक 9 समास 9 संदेह निवारण. अनेक वेळा आपल्याला गोष्टी आहेत तशा दिसत नाही. याचं कारण आपला आकुंचित दृष्टिकोन. आपली वृत्ती विशाल करून भ्रम नाहीसा करता येतो. दासबोधामध्ये प्रकर्षाने अभ्यासाला मिळतं की माणसाला जे जे लौकिक किंवा पारलौकिक प्रश्न पडतात ते त्यांची सर्व उत्तरं दासबोधामध्ये सापडतात. असाच एक संदेह निर्माण होतो की आकाश हेच परब्रह्म आहे, आकाश हेच परब्रह्म आहे असं वाटायला लागतं. का? तर ते निश्चळ आहे, ते अविनाशी आहे, म्हणून निर्गुण ब्रह्म तेच आहे असं वाटू लागतं. ब्रह्म निश्चल आहे, ब्रह्म अविनाशी आहे, म्हणून आकाश सुद्धा तसंच असल्या कारणाने ते परब्रह्म आहे असा गैरसमज होतो. त्यावर समर्थांचं उत्तर काय? परब्रह्माचं वर्णन करण्यासाठी दृश्याच्या पसाऱ्यामध्ये आकाशासारखं दुसरं काही नाही. उदाहरण म्हणून आकाशाचं दिलं, कारण ते जवळचं उदाहरण आहे म्हणून. उपरोक्त आकाशाची विशेषणं अगदी योग्यच आहे, म्हणजे निर्गुण आहे, निश्चल आहे, हे योग्यच आहे विशेषणं. पण म्हणून आकाश हे परब्रह्म नाही. ब्रह्म निर्विकल्प आहे, अतींद्रिय आहे. आणि आकाश तर दृश्याच्या तडाख्यात सापडलेलं आहे, ते डोळ्यांनी दिसतं. जे दृश्य आहे ते पंचभूतात्मक आहे. आणि आपल्याला माहिती आहे आकाश हे पंचमहाभूतांपैकी एक आहे. अर्थातच ते ब्रह्म नाही. आपली वृत्ती परब्रह्माचं आकलन करायला लागली की ती पसरू लागते आणि व्यापक होते. तिची मर्यादा संपते आणि फाटून परब्रह्मी लीन होऊन जाते. हा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. समर्थ म्हणतात, मोक्षाच्या मागे जाण्याचं कारणच नाही. मोक्ष वगैरे बाजूलाच ठेवा. आधी विवेकाने खरं वाटणारं पण खरं नसणारं हे जे दृश्य आहे ना, ते बाजूला सारावं. मगच आत्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. दृश्य खरं वाटणं हा पूर्वपक्ष आणि अतींद्रिय आत्मस्वरूप हा सिद्धांत पक्ष. हे जे प्रमेय आहे ते सोडवून देऊन त्याला पुरावा म्हणजे काय, तर त्यांचा स्वतःचा अनुभव असं ते जेव्हा म्हणतात ना, तेव्हा त्यांची उंची कळते. म्हणजे त्यांनी हे प्रमेय आपल्याला सोडवून दाखवलंय. आणि उदाहरण दिलं तर कोणतं? स्वतःच्या अनुभवाचं. त्यांनी दृश्य बाजूला सारलं आणि परब्रह्माचा अनुभव घेतला. आत्मस्वरूपामध्ये स्थित असलेले समर्थ केवळ आपल्या उद्धाराकरता आपल्या भाषेत अगाध ज्ञान सोपं करून सांगतायत. श्रीराम समर्थ श्रीराम.